नमस्कार श्रोतेहो, मी वैद्य विश्वास गाडगे, नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर आजच्या कार्यक्रमामध्ये थोडासा वेगळा विषय मी घेऊन आज आलेलो आहे. या दिवसांमध्ये बऱ्याचदा बरेचसे त्वचा विकारांची लक्षणं वाढलेली दिसून येतात. तर हे वेगवेगळे त्वचा विकार कोणत्या कारणास्तव वाढलेले असतात किंवा आपल्यापैकी बऱ्याच जणांना अनुभव येत असतो, की अधिक वेगवेगळ्या प्रकारचे औषधोपचार घेतले जातात, फार कडक पथ्यही पाळली जातात, पण हे आजार बरे होत नाहीत. मग यामागील नक्की कारण काय आहे? आणि नाडी परीक्षेच्या माध्यमातून आयुर्वेदिक औषधोपचार या प्रकारच्या थोड्या आव्हानात्मक जे आजार आहेत, वैद्यकीय शास्त्रासमोर आव्हानात्मक निर्माण झालेले जे आजार आहेत, त्याच्याविषयी कशाप्रकारे उपयोगी पडू शकतात, कोणते घरगुती उपाय आपण करू शकतो, कोणते आयुर्वेदिक औषधोपचार आपण करू शकतो, याच्याविषयी आपण आज चर्चा करूयात. त्वचाविकार ही जे एक आजचं जे शीर्षक आहे, खरं तर याच्या अंतर्गत अनेक नानाविध आजारांचा उल्लेख आपण करू शकतो. पण तरी देखील एक सर्वसामान्य पद्धतीने जे आजार वैद्यकीय शास्त्रासमोर आव्हानात्मक स्वरूपात निर्माण होत आहेत, त्या आजारांविषयीच आज आपण खरं तर चर्चा करणार आहोत. तर या आजारांच्या स्वरूपाविषयी बोलायचं झालं तर बरेचसे असे आजार असतात ज्याच्यामध्ये तुमच्या त्वचेच्या वर्णावर त्याचा परिणाम झालेला असतो. त्याच्यामध्ये त्वचेचा रंग बदलतो. त्यामध्ये काही वेळेस त्वचेवर काळसर, लालसर रंगाचे चट्टे निर्माण होतात. विशेष करून खाज येणे यासारखी लक्षणं काही त्वचाविकारांमध्ये उत्पन्न होत असतात किंवा काही त्वचाविकारांमध्ये अगदी जखमा देखील होत असतात, ज्या स्वतःहून भरूनही येत नाहीत. मग याच्यामध्ये नक्की कारण काय आहे? हे याच्याविषयी आज आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात. तर या प्रकारच्या आजारांमध्ये प्रामुख्याने जर आपण बघितलं तर सोरायसिसचा उल्लेख आपण सर्वप्रथम केलाच पाहिजे. त्याचबरोबर एक्झिमा किंवा इसब आपण जे म्हणतो त्याच्याविषयी बोललं पाहिजे. त्याचबरोबर लायकेन प्लॅनस यासारखा आजार आहे. ज्या या सर्व या 3 आजारांमध्ये असं दिसून येतं, की तुमच्या त्वचेवर एकतर सोरायसिसमध्ये चंदेरी रंगाचे चट्टे निर्माण होतात. त्वचेवरचे पापुद्रे निघून येत असतात. त्या ठिकाणी खाज येत असते. एक्झिमासारख्या आजारामध्ये तुमच्या पायावर काळसर चट्टे निर्माण होतात. तिथे प्रचंड प्रमाणात खाज होऊन तेथील त्वचा जाड होणे, त्या ठिकाणी जखमा होणे, कधी-कधी त्यातून पाणी येणे यासारखा अनुभव येत असतो. लायकेन प्लॅनस सारख्या आजारामध्ये देखील तुमच्या हातापायांवर काळसर लाल चट्टे निर्माण होतात. जांभळ्या रंगाचे चट्टे निर्माण होतात. त्या ठिकाणी खाज येत असते आणि ह्या रुग्णांना एक अनुभव येत असतो, की वेगवेगळ्या प्रकारची औषधी मलमं लावल्यानंतर हे आजार कुठेतरी कमी होताना आढळतात, पण पूर्णतः बरे होत नाहीत. किंबहुना खाजेवरची खाज कमी करणारी औषधं किंवा काही इतर जी आधुनिक शास्त्रामध्ये लक्षणानुरूप चिकित्सा केली जाते, त्यांनीही अनुभव येतो, की औषधं घेत आहे तोपर्यंत लक्षणं कमी झालीत. म्हणजे रुग्णाला कुठेतरी वाटतं, "अरे, हा माझा आजार बरा झालाय." पण पुन्हा हा आजाराची लक्षणं डोकं वर काढतात किंवा एका ठिकाणची लक्षणं कमी होतात आणि दुसरीकडे उत्पन्न होतात. कधी-काळी वातावरणातल्या बदलामुळे ही लक्षणं वाढलेली देखील आढळून येतात. तर नक्की याच्या मागचं कारण काय? हे सर्वप्रथम आपण समजून घेऊयात. तर ह्या त्वचाविकारांविषयी जर बोलायचं झालं, तर हे त्वचाविकार हे ऑटो इम्यून डिसीज म्हटलं जातं, ज्याच्यामध्ये तुमच्या रोगप्रतिशक्तीमध्ये बदल झाल्यामुळे किंवा त्वचेशी निगडीत पेशींमध्ये बदल झाल्यामुळे खरं तर या आजारांची लक्षण निर्मिती झालेली असते. या सोरायसिससारख्या त्वचाविकारांमध्ये तुमच्या त्वचेशी निगडीत पेशी अतिरिक्त प्रमाणात विकसित व्हायला लागलेले असतात आणि या विकसित पेशींचा एकावर एक थर निर्माण होतो आणि ते चंदेरी रंगाचे पापुद्रे निर्माण होतात. ते पापुद्रे निघून आल्यामुळे त्या ठिकाणी त्वचेवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. त्या ठिकाणी खाज येण्यासारखा अनुभव देखील येत असतो. ही त्वचा अतिरिक्त प्रमाणात कोरडी देखील होत असते. एक्झिमासारख्या आजारामध्ये सुद्धा त्वचेशी निगडीत बदलांमुळे किंवा तुमच्या रोगप्रतिशक्ती बदलांमुळे सुद्धा त्वचेवर परिणाम झालेला असतो आणि तिथे खूप प्रमाणात खाज यायला लागली असते. आता या ठिकाणी काय होतं, की खाज येणे या घटकाकडे सर्वप्रथम लक्ष दिलं जातं आणि खाज कमी करणारी औषधं किंवा काही त्या प्रकारची मलमं लावली जातात. ज्याच्यामुळे काय होतं, की लक्षण कमी होतं, पण कुठेही तो आजार पूर्णपणे बरा होताना आढळत नाही. तर या ठिकाणी मी नेहमी श्रोत्यांना किंवा माझ्या रुग्णांनाही मी आयुर्वेद संकल्पनेतून मी हीच गोष्ट सांगत असतो, की त्वचेवर पापुद्र निर्माण होणे किंवा त्या ठिकाणी खाज निर्माण होणे, ही जरी लक्षणं त्वचेवर आढळत असली, त्वचेशी निगडीत आढळत असली, तरी त्याशी निगडीत बिघाड हे तुमच्या शरीरात झालेले आहेत. आयुर्वेदीय शास्त्रानुसार शरीरातील त्रयदोष जे आहेत, वात, पित्त आणि कफ या दोषांच्या मध्ये निर्माण होणारा असमतोलच प्रामुख्याने या आजारांच्या बाबतीत कारणीभूत ठरलेला असतो. शरीरातील सप्तधातू प्रामुख्याने रसरक्त धातूंमध्ये या दोषांची संचिती जेव्हा घडते, तेव्हा या धातूंमधील या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर उत्पन्न होतो आणि त्यातून ही लक्षणं उत्पन्न होतात. काही वेळेस पूर्वी काही झालेल्या आजारांचा परिणाम स्वरूप सुद्धा कुठेतरी त्वचाविकारांची सुरुवात झालेली असते. फॉर एक्झाम्पल आपण बघायला गेलो तर काही व्यक्तींना लहानपणी कावीळ होऊन गेलेली असते किंवा काही जणांना कांजिण्या होऊन गेलेल्या असतात आणि त्यानंतर त्यांच्या शरीरात ती उष्णता मोरलेली असते, ज्याच्यामुळे देखील या प्रकारच्या त्वचाविकारांची निर्मिती झालेली असते.
मग जेव्हा रुग्ण सद्य परिस्थितीत अशा प्रकारची लक्षणं घेऊन येतो, तेव्हा त्याला पूर्वी काही आजारपण होऊन गेलंय का, याचाही विचार करणं तितकंच गरजेचं असतं आणि त्या आजारपणाचा शरीरावर झालेला परिणाम देखील विचारात घेणं गरजेचं असतं. काही वेळेस काही व्यक्तींना टीबीसारखा जीर्ण आजार देखील झालेला असतो. टीबीच्या निगडीत काही औषधोपचार घेतलेले असतात आणि त्याचा परिणाम सुद्धा तुमच्या यकृताच्या कार्यपद्धतीवर झाले असतो. त्याच्या अनुषंगाने तुमच्या शरीरात उष्णता वाढलेली असते आणि त्यातून ही लक्षणं उत्पन्न झालेली असतात. तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी हेच म्हणेन, की त्वचेवर निर्माण होणारी लक्षणं जरी असली, तरी तुमच्या शरीरात झालेले बदल हे तिथे त्या ठिकाणी समजून घेणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने जेव्हा ट्रीटमेंट केली जाते, तेव्हा अशा प्रकारचे किचकट आजार बरे होताना आढळतात. ज्या व्यक्तींना असं दिसून आलेलं आहे, की आपण औषधोपचार करतोय, पथ्य पाळतोय, पण आजार जात नाही. त्यांचा आजार समूळ नष्ट होण्यासाठीही प्रयत्न त्यातून होताना आढळतो. आता मी या ठिकाणी जो एक आजारांविषयी सांगितलं, याच्यामध्ये प्रामुख्याने त्वचेचा वर्ण बदलतो. त्याचप्रमाणे काही त्वचाविकारांमध्ये कंडू किंवा खाज खूप प्रमाणात येणे, हे लक्षण उत्पन्न झालेलं असतं. त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण सांगायचं झालं तर बोलीभाषेमध्ये निर्माण होणारी त्वचेची ॲलर्जी किंवा शीतपित्त आम्ही ज्याला म्हणतो, आधुनिक शास्त्रानुसार अर्टिकेरिया म्हणतो. याच्याविषयी बोलायचं झालं तर आपल्यापैकी काही रुग्णांना किंवा काही व्यक्तींना अनुभव येतो, की अचानक सर्वांगाला खाज यायला लागते आणि लाल जाडसर रंगाचे चट्टे निर्माण झाले असतात. त्या ठिकाणी गांधी निर्माण होणं आपण असं म्हणतो. ते या प्रकारचं लक्षण उत्पन्न आलं असतं आणि काहीही कळत नाही, की काय होतंय आपल्याला आणि तो व्यक्ती अगदी घाबरून गेलेला असतो. तर या ठिकाणी याला एक सर्वसामान्य अ, भाषेमध्ये याला आपण ॲलर्जी उत्पन्न होणे असं म्हणलं जातं. आधुनिक शास्त्रामध्ये वेगवेगळ्या अन्नपदार्थांची ऋतू बदल किंवा वातावरणातले बदल याची तुमच्या शरीरात निर्माण झालेली ॲलर्जी असंच याला उल्लेख केला जातो. या ठिकाणी बऱ्याचदा मग खाद्यपदार्थांमध्ये आंबट पदार्थ आहेत, सी फूड आहे किंवा काही नट्स म्हणजे जसं की शेंगदाणे आहेत, बदाम आहेत, काजू आहेत, यांची तुमच्या शरीरात ॲलर्जी उत्पन्न झाली आहे, असा उल्लेख केला जातो. पण ह्याच्याही बाबतीमध्ये जर विचार केला तर ही जी लक्षणं उत्पन्न होत आहेत, ही कुठेतरी शरीरात बिघाड झालेत म्हणून उत्पन्न होत आहेत. तुम्ही तो अन्नपदार्थ खाल्ला, तो अन्नपदार्थ खाणं हे कुठेही निमित्त कारण म्हणूनच ठरतंय. पण त्याच्या अगोदरच तुमच्या शरीरात काही दोष साठलेले आहेत म्हणून हे अन्नपदार्थ खाल्ल्यानंतर किंवा वातावरणात जेव्हा बदल घडतो, तेव्हा तुम्हाला ती लक्षणं उत्पन्न होतात. त्यामुळे केवळ वातावरणातले बदल, थंड वातावरण किंवा सूर्यप्रकाश, अतिरिक्तचा सूर्यप्रकाश किंवा दमट हवामान किंवा खाद्यपदार्थ वेगवेगळे जे मी आता उल्लेख केला, यांसारखे गोष्टींचा विचार अगोदरही तुमच्या शरीरात काय बदल घडलेत, काय बिघाड घडलेले आहेत, याचा विचार करणं प्रामुख्याने गरजेचं असतं. सोरायसिस आणि एक्झिमाच्या अनुषंगाने मी जे म्हणलं, की रसरक्त धातूंमध्ये दोषसंचिती याचा विचार करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे शीतपित्त या आजारात देखील तशाच प्रकारे विचार करणं गरजेचं असतं. शीतपित्त म्हणलं, की अंगावर खाज येणे, पित्ताच्या गांधी येणे, हे प्रामुख्याने लक्षण उत्पन्न होतं. त्याचबरोबर काही व्यक्तींना ओठांना सूज येणे, डोळ्याखाली सूज येणे, डोळा सुजणे किंवा अंगावर सूज आल्यासारखा अनुभव येणे, यासारखा अनुभव येत असतो. तर या ठिकाणी शीतपित्तामध्ये उष्ण गुणधर्माचा पित्तदोष आणि थंड गुणाचा वातदोष किंवा कफदोष शरीरात अतिरिक्त प्रमाणात संचित झालेला असतो आणि त्यातून ही लक्षणाची कुठेतरी सुरुवात झालेली असते. म्हणजे केवळ बाह्य घटकांचा विचार न करता अभ्यंतर तुमच्या शरीरात काय घडतंय, कशामुळे हा आजार उत्पन्न झालाय, याचा विचार आयुर्वेदात केला जातो. आता मी हे जे काही तुम्हाला सांगितलं, की या प्रकारे निदान काय केलं पाहिजे किंवा निदान करताना कोणत्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, याच्याविषयी सांगितलंच. पण जो आपला आजचा जो आपल्या कार्यक्रमाचं जे शीर्षक आहे नाडी चिकित्सा, तर या नाडी चिकित्सेमध्ये नाडी परीक्षेद्वारे या रुग्णांच्या बाबतीमध्ये नक्की कोणते दोष संचिती झालेली आहे, कोणत्या धातूंमध्ये त्या दोष संचिती झाली आहे, इतर काही घटकांचा शरीरावर परिणाम झाला आहे का, याचा विचार केला जातो. आता शीतपित्त किंवा ॲलर्जी या अनुषंगाने जर बोलायचं झालं, तर या रुग्णांना बऱ्याचदा पूर्वीच्या काळामध्ये अम्लपित्तासारखा त्रास होऊन गेलेला असतो. अन्नमार्गातील पित्तदोष जेव्हा रक्तधातूत संचित होऊन सर्वांग शरीरावर परिणाम करतो, तेव्हा शीतपित्तासारखं लक्षण उत्पन्न होतं. मग या ठिकाणी त्याच्या अंगाला येऊन खाज येणे आणि त्यामुळे उत्पन्न होणारी रॅश दूर करण्यासाठी हे जे काही शरीरात बदल बिघाड झालेले आहेत, याचा विचार करणं गरजेचं असतं. बऱ्याचदा अतिरिक्त प्रमाणात असलेला मानसिक ताण किंवा टेन्शन, स्ट्रेस हे सुद्धा तुमच्या त्वचाविकारांना वाढवण्यासाठी किंबहुना उत्पन्न होण्यासाठी कारणीभूत ठरलेलं असतं. मग ह्या गोष्टीचा विचार सुद्धा आयुर्वेदात केला जातो. म्हणजे मला तर क्लिनिकमध्ये बऱ्याचदा असा अनुभव आला, की रुग्ण येऊन मला त्वचाविकारांविषयी सांगतो आणि नाडी परीक्षेद्वारे त्याच्या इतर घटकांचा विचार, त्याच्या जीवनशैलीतले बदल हे नाडी परीक्षेतूनच समजून घेता येतात आणि मग कुठेतरी या रुग्णांना दिलासा मिळतो, की आपण कुठेतरी आजाराच्या मुळाशी जाऊन ट्रीटमेंट करण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रकारे जेव्हा ट्रीटमेंट केली जाते, तेव्हा डेफिनेटली फायदा होतो. आता नाडी चिकित्सा ही फक्त निदानापुरताच उपयोगी पडते असं नाही, तर ती तुमच्या औषधी योजनेसाठी सुद्धा उपयोगी पडणारी आहे. काय असतं, की
काही रुग्णांच्या प्रकृतीनुसारच त्या औषधांची योजना करणं गरजेचं असतं. आता आपल्यापैकी काही जणच्या मनात गैरसमज असतो, की बाबा आयुर्वेदिक औषधं उष्ण असतात किंवा आयुर्वेदिक औषधं उष्ण पडतात. तर या ठिकाणी मी नाडी परीक्षा म्हणा किंवा नाडी चिकित्सेच्या अनुषंगाने मी हेच सांगेन, की तुमची प्रकृती नाडी परीक्षेद्वारे समजून घेतली जाते. शरीरात कोणते दोष वाढलेले आहेत ते समजून घेतलं जातं आणि त्याप्रमाणे ट्रीटमेंट केली जाते. त्यामुळे ही औषधं कधीही कुठल्याही प्रकारची दुष्परिणाम किंवा साइड इफेक्ट्स निर्माण करत नाहीत. अर्थात या ठिकाणी ट्रीटमेंट करत असताना आयुष्य हेल्थ केअरमध्ये आम्ही हा विचारच केलेला असतो, की या व्यक्तीमध्ये उष्णता वाढलेली आहे किंवा पित्ताची उष्णतेमुळे हा आजार उत्पन्न झाला आहे. हा व्यक्ती उष्ण प्रकृतीचा आहे. मग तेव्हा औषधं देताना ही उष्णता किंवा पित्ताला शमवणारीच औषधं दिली जातात. ज्याच्यामुळे कुठेतरी आजार पूर्णपणे बरा व्हायला मदत होतेच आणि त्याचबरोबर तो बरा होत असताना कोणत्याही प्रकारचे साइड इफेक्ट्स त्या व्यक्तींना होत नाहीत. त्याचबरोबर काही व्यक्तींमध्ये सामावस्था म्हणजे पचनसंस्थेतील बिघाड निर्माण झालेला असतो. पित्त कफ दोष वाढलेला असतो. मग त्या ठिकाणी त्या गरजेनुसार उष्ण औषधांचा विचार करावा लागतो. पण तरी देखील नाडी परीक्षा ही नक्की दिशादर्शक ठरते, जी तुमच्या आजाराच्या मुळाशी पोहोचण्याचा प्रयत्न करते. त्याचबरोबर तुमचा आजार बरा होत असताना कोणत्याही प्रकारे तुम्हाला आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होऊ नयेत याची देखील काळजी घेतली जाते. किंबहुना बऱ्याचदा नाडी चिकित्सेच्या माध्यमातून हे त्वचाविकार बरे करत असताना अनुभवाला असं आलंय, की त्या रुग्णांची इतर लक्षणं किंवा आरोग्यविषयक इतर जी काही लक्षणं आहेत ती सुद्धा दूर होताना आढळतात. फॉर एक्झाम्पल त्यांच्या त्वचाविकारावर ट्रीटमेंट करत असताना त्यांची ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल व्हायला लागते. त्यांची रोगप्रतिकारशक्तीमध्ये सुधारणा होते. त्यांच्या बाबतीमध्ये कॉन्स्टिपेशन किंवा रात्रीची झोप न लागणे यांसारख्या काही सर्वसामान्य तक्रारींवर देखील मदत होताना आढळते. थोडंसं आता आपण घरगुती उपायांकडे आता येणार आहोत, की त्वचाविकार वेगवेगळे आहेत. त्या त्वचाविकारांमधील लक्षणांनुसार काय घरगुती उपाय आपण करू शकतो. आपल्यापैकी काही वयोवृद्ध व्यक्तींना रात्रीच्या वेळेस अंगाला खूप प्रमाणात खाज सुटते. तर याच्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे तिळाचं तेल तुम्ही त्वचेवर सर्वांगाला लावा. ज्याच्यामुळे काय होईल, की त्वचा कोरडी पडणं कमी होईल आणि कोरडी पडण्याबरोबरच खाज येणं देखील कमी व्हायला मदत होऊ शकेल. आपल्यापैकी काही रुग्णांना तळहात आणि तळपायांना खूप प्रमाणात खाज येत असते आणि त्या ठिकाणी आयदर त्वचा खूप जाड होणे, काळवंडणे, एक्झिमासारखा त्रास होत असतो. काही जणांना तळहात तळपायांना भेगा पडणे यासारखी लक्षण उत्पन्न होत असतात. त्या ठिकाणी खाज येत असते. तर याच्यासाठी सुंदर घरगुती उपाय म्हणजे थोडी हळद आणि कोरफडीचा गर तुम्ही मिक्स करून त्या डागांवर जर लावलं तर एक्झिमाचा त्रास कमी व्हायला मदत होईल. हातापायांना पडणारी भेगा ज्या आहेत त्या कमी व्हायला मदत होऊ शकेल. विशेष करून जळवात नावाचा एक आजार आपण सर्व जाणतो, की तळहात तळपायांना भेगा पडणं यासारखी तक्रार या दिवसांमध्ये वाढत असते. तर त्याच्यामध्ये आमसुलाचं तेल फार उपयोगी पडतं. आमसुलाचं तेल जर तुम्ही तळहात तळपायांवरील भेगांना लावलं तर ते देखील उपयोगी पडणार आहे. किंवा जर अगदी आमसुलाचं तेल नाही मिळालं तर नारळाचं तेल तुम्ही रात्री झोपताना लावा. त्याने तुम्हाला मदत होऊ शकेल. काही व्यक्तींना या दिवसांमध्ये देखील फंगल इन्फेक्शन होत असतं. तर त्यामध्ये खोबरेल तेल आणि थोडासा कापूर मिक्स करून जर तुम्ही तुमच्या फंगल इन्फेक्शनच्या ठिकाणी लावलं तर तुमची खाज कमी व्हायला मदत होऊ शकेल. काही व्यक्तींना या दिवसांमध्ये केसांमध्ये कोंडा देखील वाढलेला दिसून येतो. तर त्यांना सुद्धा आपण खोबरेल तेल आणि कापूर मिक्स करून केसांच्या मुळाशी लावण्यासाठी सल्ला देतो. त्यांनी देखील खाज कमी व्हायला मदत होऊ शकते. ॲलर्जीच्या बाबतीमध्ये मी मागे पण 1-2 कार्यक्रमामध्ये उल्लेख केला होता, की जर अंगाला खाज आली, पित्ताच्या गांधी उठल्या, तर त्या ठिकाणी तुम्ही खाण्याचा सोडा थोडासा पाण्यात कालवून ते पाणी तिथे लावा. त्याने मदत होऊ शकते किंवा आमसूल पाण्यात बुडवून थोडंसं कुस्करायचं आणि ते पाणी तिथे लावायचं. त्याने मदत होते. चिमूटभर मिरपूड तुपाबरोबर घेतली तर तुमची अंगाला खाज येऊन पित्ताची गांधी उठण्यासारखी ॲलर्जी ताबडतोब थांबायला मदत होऊ शकेल. आयुर्वेदिक औषधोपचारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर जर हे आजार फार जीर्ण स्वरूपात, क्रॉनिक स्वरूपात बऱ्याच दिवसांपासून असतील, तर काही औषधोपचारांचा विचार आपण करू शकतो. त्यामध्ये महामंजिष्ठादी काढा ह्याचा उल्लेख मी फार प्रामुख्याने करीन. महामंजिष्ठादी काढा वेगवेगळ्या ठिकाणी अंगाला खाजणे, अंगावर पुटकुळ्या येणे, पिंपल्स, सोरायसिस, एक्झिमा यांसारख्या सर्व तक्रारींवर उपयोगी पडणार आहे. 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ महामंजिष्ठादी काढा घ्या किंवा अगदी तुम्हाला महामंजिष्ठादी काढा नाही मिळाला तर गुळवेलीचा काढा दररोज सकाळ संध्याकाळ जर तुम्ही घेतला तर त्याने सुद्धा मदत होऊ शकेल. कडुनिंबाचा काढा देखील आपण करून घेऊ शकतो. कडुनिंबाच्या काढ्याचं सेवन करा किंवा कडुनिंबाच्या काढ्याने तुमच्या त्वचेवरील व्रणांना तुम्ही स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा. त्याने त्या ठिकाणी खाज येणे, त्वचा जाड होणे यांसारख्या तक्रारी कमी व्हायला मदत होऊ शकेल. अंगाला खाज येऊन पित्ताच्या गांधी उठत असतील तर बृहदरिद्राखंड नावाचं औषध आज बाजारात उपलब्ध आहे. ते सकाळ संध्याकाळ 1-1 चमचा घ्या. त्याने तुम्हाला चांगली मदत होऊ शकेल. गंधक रसायन नावाची गोळी बाजारात उपलब्ध आहे. ही गंधक रसायन सर्व त्वचाविकारांवर उपयोगी पडते. सर्वसाधारण खाज येणे,
त्वचेला जाडेपणा येणे, चेहऱ्यावरचे पिंपल्स, सोरायसिस, एक्झिमा यांसारख्या तक्रारींवर ही नक्कीच उपयोगी पडते. हे औषधोपचार करत असताना जवळच्या वैद्यांचा सल्ला घ्या. त्यांच्याकडूनही तुम्हाला काही मार्गदर्शन होऊ शकेल आणि अधिकाधिक चांगल्या प्रकारची आयुर्वेदिक औषधं आपण घेऊन तुमच्या त्वचाविकारांपासून लवकरात लवकर मुक्त होऊ शकाल. मी ही आशा करतो. कार्यक्रमाच्या शेवटी नेहमीप्रमाणे आपल्याला आवाहन करेन की आमचं आयुर्विश्व हेल्थ केअर हे यूट्यूब चॅनल आपण अधिकाधिक लोकांनी सबस्क्राईब करा. आपले जे परिचित आहेत त्यांना देखील या चॅनलविषयीची माहिती द्या, जेणेकरून हे व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील आणि या माहितीद्वारे त्यांना कुठेतरी आरोग्यविषयक तक्रारींच्या बाबतीमध्ये मदत होऊ शकेल. आपल्याला काही वेगळ्या विषयांवर माझ्याकडून काही चर्चा अपेक्षित असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा. मी त्या विषयांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करीन. नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस पुन्हा येणार आहे. तोपर्यंत नमस्कार.